हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं बरं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्शक्य आपणा सर्वांना आदरपूर्वक आपण जे गेल्या मंगळवारपासून जे चिंतन सुरू केलेलं आहे ते म्हणजे आत्तापर्यंत आपण जे सांगत आलेलो आहोत की आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला सतत हवी. प्रत्येकाला, जगातल्या प्रत्येक माणसाला जर ही ओळख व्यवस्थित समजली तर जगामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होईल. आणि म्हणून आपण ही आपली जी ओळख आहे ते म्हणजे आपण म्हणजे एक जाणणारं तत्व म्हणजे जाणीव आहोत. त्याचं चिंतन आपण बऱ्याच वेळेला प्रत्येक वेळेला करत असतो. आणि ही जी जाणीव म्हणतो ती ही जाणीव दोन अंगाने कार्यरत असते. आणि दोन अंगाने म्हणजे ती जाणीवपूर्वक तिच्याकडनं कार्य होतं आणि दुसरं अंग म्हणजे नेणीवपूर्वक तिच्याकडनं कार्य होतं. दोन्ही अंग आहेत एकाच जाणीवेची. आणि ही जाणीव जी दोन अंग आहेत त्यालाच आपण बहिर्मन आणि अंतर्मन. म्हणजे समजून घ्या की आपण आपल्याच स्वतःचं चिंतन करतो. बहिर्मन आणि अंतर्मन ही काही वेगळी वस्तू नाही. तर आपलंच जे जीवन चाललेलं आहे आपण बऱ्याच गोष्टी जाणीवपूर्वक करत असतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडून सहज होतात. नेणीपूर्वक म्हणजे सहज. तिथे बुद्धीचा वापर करून काही करायला न जाता तिथे सहज होतं. सवयीने ज्या सहज गोष्टी होतात त्याला म्हणतात नेणीपूर्वक कार्य. आणि दोन्ही जी कार्य आपल्याकडनं होतात त्यालाच दुसऱ्या अंगाने जेव्हा आपण पाहायला लागलो त्याची अधिक फोड केली तर त्यालाच बहिर्मन आणि अंतर्मन असं म्हणतात. म्हणजे आपण जे जाणीवेचाच अभ्यास आहे. परत लक्षात घ्या, अभ्यास वेगळा काही करायला जात नाही. जाणीवेचा म्हणजे आपला स्वतःचा अभ्यास, आपली स्वतःची ओळख. आणि म्हणून स्वतःची ओळख करत असताना आपण गेल्या वेळेला सुरुवात केली होती. लहान मूल जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला ती जी जाणीव असते त्या जाणीवेला कोऱ्या कागदाप्रमाणे असते. तिथे कसलेही संस्कार नसतात. पूर्वजन्माचे काहीतरी संस्कार असतील पण त्याचं प्रगटीकरण नसतं. परत लक्षात घ्या. आणि ते जे अवस्था आहे त्या जाणीवेची त्यालाच अमन म्हणतात. अमन म्हणजे अबोध मन. ते कसलाही बोध नाही आहे पण ते तत्व आहे. ते कशाही पद्धतीने ते कार्य करतं. नेणीपूर्वक आहे काय जाणीवपूर्वक आहे असं काही नाही आहे. ते केवळ असतं आणि ते जे केवळ असतं त्याला कसलाही बोध नसतो त्याला म्हणतात अमन. आता हे अमन म्हटल्यानंतर ती शुद्ध जाणीव आहे का तर ती शुद्ध जाणीव नाही. कारण जन्माला आलेली ही जाणीव देहभावातून कार्यरत होते. हे पहिलं लक्षात घ्यायचं. कोणत्याही प्राण्याच्या ठिकाणी जेव्हा जन्माला येते आपण जेव्हा जन्माला येतो आपल्या ठिकाणी आपण जन्माला आलो तर आपल्या ठिकाणी म्हणजे लहान असताना अबोध मन होतं पण तिथे देहभाव पण असतो म्हणून ते शुद्ध नसतं. आणि ह्याच अमनावर म्हणजे ह्याच मनावर म्हणजे जाणीवर आजूबाजूचे आई वडील काका मामा जे सतत पाहून एकसारखं बोलत असतात, हसत असतात, ओरडत असतात, रागवत असतात, सगळे जे करत असतात ते सगळे संस्कार या लहान बाळाच्या मनावर होतात आणि त्याच्यातून तेच अमन अंतर्मन म्हणून कार्य होतं. म्हणजे अमन मुळात नेणीव स्वरूप जाणीव. आणि ह्या नेणीव स्वरूप जाणीवेवरती जे संस्कार होतात त्यालाच अंतर्मन म्हणतात. म्हणून प्रत्येकाचा जो जन्म आपण म्हणतो प्रत्येकाचा आपला मानवी जन्म म्हणतो त्यावेळेला आपण मुळात ज्या जन्माला आलो त्यावेळेला अमन होतं.
आणि हीच जाणीव पुढे अंतर्मन रूपाने म्हणजे संस्कार घेऊन कार्य होतं, त्याला म्हणतात अंतर्मन. आता ह्या लहान मुलाकडे अंतर्मन कसं असतं तर ते आईचा स्पर्श ओळखतं, बोलता येत नाही. त्याला भूक लागते हे कळतं म्हणजे बोलता येत नाही, पण भूक लागली की त्याला दूध प्यावंसं वाटतं. शिकवावं लागत नाही, ते उपजत ज्ञान म्हटलं, आहार. तर ते सहज झोपतं म्हणून त्याला निद्रा. काहीतरी मोठा आवाज आला की घाबरतं म्हणजे त्याला म्हणतात भय. म्हणजे ही जे सहज ज्या सगळ्या प्रेरणा आहेत त्याला उपजत ज्ञान म्हणतो आपण. आहार, निद्रा, भय आणि मन. हे चारी जे ज्ञान त्या अंतर्मनामध्ये असतं उपजत. अधिक आजूबाजूच्या संस्कारातून ते अंतर्मन अधिक अधिक संस्कारित होतं. आणि जसं जसं ते मोठं होतं तसं तसं त्याला दिलेलं नाव, मग त्याची आई, त्याचे वडील, त्याचे काका, त्याचे मामा, हे सगळे नाती गोती, ह्याच्यातून ते मूल स्वतःची ओळख धारण करतं आणि सर्वांना त्या त्या नावाने ओळखतं. म्हणजे कोण काका आहेत, कोण मामा आहेत, कोण आई आहे, बाबा आहेत. म्हणजे हळूहळू त्यांच्यावर संस्कार होतं त्या मुलावर. आणि ते मुलं म्हणजे तेच अंतर्मनावर संस्कार होतं. आणि त्या संस्काराप्रमाणेच ते मूल तिथे कार्यरत असतं. तिथे बहिर्मनाचं कार्य फार थोडं असतं, कारण बहिर्मनाचा संबंध आणि मेंदूचा संबंध आहे. लक्षात घ्यायचं, 8 वर्षापर्यंत मेंदू पूर्णपणे वाढ होत नाही तोपर्यंत बुद्धीचं कार्य व्यवस्थित चालत नाही. लहान मूल जास्तीत जास्त कल्पनेत खेळतं. लहान मुलं म्हणजे तुम्ही 3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची मुलं ते खेळतात, स्वतःच्याच कल्पनेत असतात. काहीतरी मनातल्या मनात स्वतःच बोलतात, काहीतरी बोलतात. त्याला विचार काय बोलतो, हसेल का, काय बोलणार नाही, सांगणार की त्यालाच कळत नाही काय करतोय. पण ते अंतर्मनाचं कार्य आहे. ते स्वतःच खेळेल, सगळं काही काही करेल, स्वतःच बडबडेल. म्हणजे त्याला दुसरा कसलंच माहिती, पण थोडेसे त्याच्यात संस्कारातून ते करत असतं. पण बऱ्याच वेळेला लहान मुलं हे कल्पनेतून खेळत असतं आणि कल्पनेतूनच राहत असतं. त्यामुळे ह्या अंतर्मनामध्ये हे जे सहज जे संस्कार निर्माण होतात आणि त्याच्यातून जे सहज विचार यायला लागतात, त्या सहज विचारातून अंतर्मनाचं कार्य अधिक अधिक विकसित होत जातं. आणि ही विकसित म्हणजे कसं होतं, जसं जसं ते लहान मुलं, अगदी 2 वर्ष 3 वर्ष मुलाला आपण आता हल्ली नर्सरीमध्ये पाठवतो, मग खेळायला पाठवतो. जाताना ते आधी रडतं, त्याला आई वडिलांना घरात सोडवत नाही, पण हळूहळू तिथे रमतं सुद्धा खेळामध्ये. परत मग आणखी मोठं झालं की परत आणखी वरच्या स्टँडर्डमध्ये जातं, मग तिथे थोडंसं बोलायला शिकतं, प्रत्येकाची ओळख बोलायला लागतं. मग हे काय ते काय हे सांगायला लागतं, म्हणजे भाषा शिकते. आणि ते लहान मूल जसं जसं भाषा शिकत जातं, भाषेतून त्याला जे जे अर्थ कळत जातात तसं तसं अंतर्मन अधिक अधिक संस्कारित होतं. म्हणजे लक्षात घ्या, आपण कसे संस्कारित झालो. आपल्या ठिकाणी सगळे जे प्रत्येकाकडे जे संस्कार आहेत ते लहानपणापासून आजूबाजूच्या लोकांनी जे जे विचार दिलेले आहेत, ते आजूबाजूचे लोक जसे वागतात त्याप्रमाणेच आपण वागतो. लहान मुलांमध्ये जे चांगले संस्कार असतात त्याला कारण कोण? त्याची आई आणि त्याचे वडील पहिले, नंतर मग काका मामा जवळचे असतात. आणि वाईट संस्कार त्याला कारण कोण? आई वडील. म्हणजे सगळी जबाबदारी कोणावर आहे? आई वडिलांवर आहे. म्हणजे लहान म्हणजे मातीचा गोळा आहे म्हणतात, त्याला जसा आकार देईल तसं येतं. पण आई वडिलांना ते त्यावेळेला लक्षात येत नाही, ते लाड करत बसतात. त्याला हवं ते द्यायचं, मागितलं की दे, नंतर रडता, नको रडू दे बाबा घे. त्याच्यातून ते हट्टी होतो. म्हणजे त्याने मागितलं की त्याला मिळालंच पाहिजे, हे जे त्या गणित त्याच्याकडे आपोआप संस्कारित होतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी त्याला दिलीच पाहिजे असं नाही, जी योग्य आहे ती दिली पाहिजे, नाही ती नाही न देताही त्याला राहता आलं पाहिजे. हे संस्कार आपण लहानपणी बघत नाही, जाऊ दे लहान आहे त्याला काय कळत नाही म्हणून त्याच्यावर असे संस्कार आपण करून टाकतो की त्याच्यात मुलं सगळी लहान मुलं हट्टी होतात. आपण म्हणतो ही मुलं हट्टी आहेत सगळी, पण हट्टी कोणी गेली? आई वडिलांनी. जरासा तो पडला की मग जमिनीवर मार 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 मारायला शिकवतो. लक्षात घ्या, म्हणजे सगळे जे संस्कार आई वडील कसे करतात ते खरे खूप संस्कार आहेत. मारायला शिकवायची काय गरज आहे? आजच्या काळामध्ये जरा रडायला लागलं की हातात मोबाईल देतात आणि नंतर तक्रार करतात, हा मोबाईल शिवाय राहतच नाही. आता ही सवय कोणी लावून दिली?
आई वडिलांनी. किंवा ते कार्टून पिक्चर लावून देतात, मी रडत असेल बघ पिक्चर बघ, मी तो गपचूप बसतो, ते कार्टून सारखं बघतो, तेही संस्कार त्याच्यावर होतात. आणि मग आपणच म्हणतो काय हा मुलाला काय सांगायला कळत नाही, नुसतं हे पिक्चर बघतो की ते बघतो की मोबाईलच बघतो. असा जो प्रकार सगळा आजच्या काळामध्ये जरी पाहिला, त्या सगळ्याला कारण कोण आहेत? आई आणि वडील पहिले, आणि त्याचे आणखी जवळचे कोण नात्यातले असतील ते. म्हणून लहानपणी चांगले संस्कार झाले पाहिजेत, हे बऱ्याच लोकांना, म्हणजे बऱ्याच आई वडिलांना पहिले हे संस्कार कसे करायचे हे कळले पाहिजे. आई होण्यापूर्वी, वडील होण्यापूर्वी या दोघांना पहिले मुलांना कसे संस्कार झाले पाहिजे हे कळलं, पण हे कळत नाही. त्या जिजाबाईची कोणी भूमिका घेतली? शिवाजी पिक्चर कुलकर्णी ना, कोण कुलकर्णी? मृणाली कुलकर्णी. तिची एक मुलाखत होती. ती म्हणाली म्हणून माझ्या लहान मुलाला पण त्यावेळेला शूटिंगच्या वेळेला घेऊन जायची शिवाजी महाराजांना, त्याला बरं वाटेल बघायला म्हणून. तर एकदा ती घेऊन गेला, ती म्हणत तुला कसं वाटतं? तर म्हणतं शिवाजी झाले हा काय मोठं आश्चर्य नाही म्हणे. तेव्हा ती बघत होती हा हळूसा मुलगा काय सांगतोय असं. तो म्हणाला जिजाबाई म्हणजे त्याची आई प्रत्येक वेळेला तू शूर आहेस, तलवार करायला शिकायला, हे कर शिक, हे ते कर, का आपलं अन्याय होतं तर अन्यायावर उभं राहिलं पाहिजे, तू राजा आहेस, हे लहानपणून सांगून इतकं त्याचं अंतर्मन तयार झालं की तो शिवाजी झाला. म्हणजे खरं गणित किती सुंदर त्या मुलाने सांगितलं की आपण लहान मुलांवर कसे संस्कार केले पाहिजे की अन्याय नको, की कोणाला दादागिरी नको, की लोकांच्या मदतीसाठी कसं धावलं पाहिजे, आपण खाताना दुसऱ्याला देऊन कसं खाल्लं पाहिजे. पण आपण लहान मुलाला काय करतो? चिडवतो, हातात चॉकलेट पण हातात ते खेचायला बघतो, मग तो खेचून बघतो, मग देत नाही. आपण शिकवतो, म्हणजे हे अंतर्मन आपलं कसं तयार होतं ते बघा. ह्याच्यातून लक्षात घ्या, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसं शिकवलं तसे आपण मोठे होत गेलो. ते लहानपणाचे जे संस्कार आहेत, म्हणून घरामध्ये असलेले संस्कार, महाराजांचं एक वाक्य आहे, ज्यावेळेला मूल मोठं होऊन बाहेर जातं त्या बाहेरच्या वाईट कुसंस्कारापासून रक्षण करण्यासाठी एक सुंदरसं कवच आहे. कधी? लहानपणी जर मुलांवर चांगले संस्कार झाले असतील तर ती मुलं वाईट व्यसनाच्या मागे जाणार नाहीत, कारण ते आई वडिलांनी लहानपणापासून त्यांचे चांगले संस्कार केलेले असतील ते जात. म्हणून सगळं अंतर्मन म्हणजे संस्काराचा गड्डा आहे. म्हणून अंतर्मन हे विकृतीचंही केंद्र आणि संस्कृतीचंही केंद्र आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तिथे शिवाजी महाराज होऊ शकतात, तिथे औरंगजेब होऊ शकतो. औरंगजेबाने काय केलं? स्वतः राजा होण्यासाठी सगळ्या आपल्या भावना मारल्या, स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकलं, सगळं केलं आणि स्वतः राजा झाला. हे जे कुसंस्कारातून तो झाला, तर शेवटपर्यंत कोणालाही त्याच्या जवळ राज्य करता येण्यासाठी मुलांनाही त्याने तयार नाही केलं स्वतःच्या. तरी सुद्धा तो एक वाक्य म्हणाला शेवटी की शिवाजी महाराजांना हा संभाजी जसा झाला तसा मला एक तरी मुलगा झाला असता तर केवढं मोठं भाग्य झालं असतं. लक्षात घ्या. त्यामुळे इथे संस्काराला महत्व आहे. परत लक्षात घ्या, संस्कार किती महत्वाचे ठरतात आपल्या जीवनामध्ये ते लक्षात घ्या. म्हणून आपलं अंतर्मन, आता लहानपणी आई वडिलांनी संस्कार केले नाही कळलं, पण आता जीवनविद्यालय ते संस्कार करण्यासाठीच आली आहे हे कोणाच्या लक्षात येतं. तर आता मोठेपणी तर आपल्याला चांगले संस्कार व्हायला पाहिजेत हे ह्या ज्ञानातून आपल्याला कळलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे हे ज्ञान कशासाठी आहे? उगीच बडबड करण्यासाठी नाही, तर आपल्याला ते प्रॅक्टिकल जीवनात वापरण्यासाठी आहे. म्हणून अंतर्मन म्हणजे आपलं मूळ मन. जसं जसं संस्कार होतं म्हणजे मूळ जे आपण आहोत ते आपण अंतर्मन आहोत. जसं जसं 8 वर्षाचे आपण होत झालो तसं जसं मेंदूची पूर्ण वाढ झाली की ते बहिर्मनाचं कार्य सुरळीत झालं, मग तिथे बुद्धीचा वापर सुरू, योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजे अंतर्मनाचा काहीचा भाग जेव्हा मेंदूशी कनेक्ट होतो तेव्हा त्या अंतर्मनच बहिर्मन रूपाने कार्य होतं. म्हणजे अंतर्मन बहिर्मन वेगळं नाही, अंतर्मनातून बहिर्मन प्रगट होतं.
आणि हे प्रगट होतं म्हणजे जाणीवपूर्वक विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते. जाणीवपूर्वक योग्य काय अयोग्य काय. आता तसं बघायला गेलं तर योग्य अयोग्य कळायलाही परत बराच काळ जातो. कारण आपणही लहानपणापासून ज्या संस्कार वागलो आहेत त्या नको त्या संस्काराला आपण योग्य म्हणतो किंवा अयोग्य म्हणतो. आपण मला थोडक्यात सांगतो कसं योग्य काय. जातीचा अभिमान धरून जेव्हा माणसं एकमेकाचा द्वेष करतात तो अयोग्य संस्कार आहे. पण ज्यांना जातीचा अभिमान तो म्हणून मी मोठा योग्य संस्कार तो वागतो. हा फरक आहे. योग्य काय योग्य कळत नाही. ती कोणत्याही गोष्टीचा अभिमान धरून जेव्हा आपण भेदभाव करतो तो कुसंस्कार. जितके भेदभाव आपल्याकडे असतील ते सगळे कुसंस्कार आहेत. जिथे सर्वांप्रती एकत्वाचा भाव असेल तो सुसंस्कार. थोडक्यात लक्षात ठेवा की ह्या सगळा मानवी समाज जो आहे तो संपूर्ण मानवी समाज सुखी झाला पाहिजे हे जे सद्गुरूंचं ब्रीदवाक्य आहे हा सुसंस्कार आहे. आपल्या प्रत्येकाला म्हणजे सद्गुरूंचे जे शिष्य आहेत त्या प्रत्येकाला सगळं जग सुखी व्हावं हे मनापासून वाटलं पाहिजे तर तो सुसंस्कार झाला. तर आपण वरवर म्हणतो हे जग सुखी व्हावे हे राष्ट्र म्हणजे सर्वांत. आता हे गाणं पण कोण गाणं एक काळ ते गाणं म्हणजे प्राण होता. शेवटचा सद्गुरूंचं प्रबोधन झालं की शेवटी हे गाणं असायचं. लक्षात घ्या की हे गाणं म्हणजे एक संस्कार होता की तुम्ही सुखाने जगा इतरांना सुखाने जगू द्या. हे सुसंस्कार होण्यासाठी असलेली गाणी सद्गुरूंनी जी त्या काळामध्ये पुन्हा पुन्हा म्हणायला लावली लोकांना. आणि म्हणून अंतर्मनामध्ये पुन्हा चांगले संस्कार होण्यासाठी जीवनविद्येचा जन्म आहे. लक्षात घ्या सद्गुरूंनी आपल्याला हे सुसंस्कार होण्यासाठी ज्ञान सगळ्यांना दिलेले आहे. त्यामुळे शेवटी आपल्याला जीवनविद्येत येऊन नेमकं काय साधायचं आहे. आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण साधायचं आहे. हे महत्वाचा बोध कोणालाच लक्षात येईल. आम्हाला जग सुखी व्हावं वाटलं सद्गुरूंना वाटते बरोबर आम्हालाही वाटलं बरोबर. पण जग सुखी होण्यामध्ये अगोदर आपण सुखी झालं पाहिजे. म्हणजे आपण सुधारलं पाहिजे. आपण नाही सुधारलं जगाला सुधारायला धावला तर काय उपयोग आहे. काही उपयोग नाही. स्वतः सुधारा आणि जगाला स्वतः सुखी व्हा आणि मग इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हा जो वाक्य आहे त्याचा अर्थ तो आहे. आम्ही दुःखी आहोत आणि म्हणाले जग सुखी झालं पाहिजे. अरे तू तरी आधी सुखी हो पहिला. नेमकं सुख काय ते पहिलं तुला कळू दे. पण बऱ्याच वेळेला आपल्याला ते कळत नाही आणि न कळल्यामुळे जो सुसंस्कार आपल्याकडे व्हायला पाहिजे अंतर्मनामध्ये. म्हणून प्रॅक्टिकल बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र आपल्याला शिकायचं. अंतर्मन म्हणजे आपल्याकडे सहज उठणाऱ्या ज्या प्रेरणा आहेत, सहज निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत, सहज असलेला देहभाव आहे, सहज असलेले द्वेष मत्सर आहेत, हे सगळं अंतर्मनाच्याच ठिकाणी आहे. म्हणजे आतूनच माणूस रागवतो, बाहेरून राग येत नाही. आतूनच माणूस इतरांचा द्वेष करतो, बाहेरून येत नाही. आतूनच माणूस सर्वांवर प्रेम करू शकतो. ते आतून कधी ह्या अंतर्मनामध्ये जर परिवर्तन झालं तर त्या शुद्ध अंतर्मनाला सर्व सुखी व्हावेत असं अंतःकरणापासून वाटतं. नाहीतर मी सुखी झालं पाहिजे एवढंच कळतं. मी सुखी झालं पाहिजे, मित्रांचा माझा विचार करायची गरज नाही अशी जी भावना सर्वसाधारण माणसाकडे आहे तो त्याचा कुसंस्कार आहे. मी सुखी झालो म्हणजे बाद झालं. मित्रांचं मला काय पडलं आहे किंवा लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या असं म्हणतो ना, हा खरं कुसंस्कार आहे. की आपण तर सुखी व्हायचंच आहे पण आपल्याबरोबर सर्वांनी सुखी व्हायचं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून अंतर्मनाचं शुद्धीकरण होणं आणि अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी आपल्याला ह्या अंतर्मनाचं मूळ गाभा आहे तो आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणून अंतर्मन कसं कार्यरत होतं हा पहिला. म्हणून इथे आपण अंतर्मनाचे 7 कप्पे सांगितले, पूर्वी पण सांगितलेले, आता परत काही लोकांच्या लक्षात असतील. हे 7 कप्पे म्हणजे अंतर्मन कसं कार्यरत होतं त्याचं वर्णन आहे. आता पहिला कप्पा जो अंतर्मनाचा कोणाला माहिती आहे? जीवदानी देवी. जीवदानी देवी म्हणजे आपल्या शरीराच्या आरोग्याची पूर्णतः काळजी अंतर्मन घेत असतं. आपल्या शरीराच्या अंतर्गत हृदयाचं कार्य, फुफ्फुसाचं कार्य,
पचन संस्थेचं कार्य, सर्व जे काही चाललेलं आहे ते अंतर्मनामुळे चाललेलं आहे. अंतर्मन त्याला नियमित करत असतं आणि ते इतकं सहज करतं की आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपल्याकडनंच आपल्या शरीरांतर्गत सगळ्या गोष्टी आपल्याकडनं होत असतात. त्या इतक्या सहज होतात की आपल्याकडनं होतं हे आपल्यालाच कळत नाही. म्हणजे ह्या अंतर्मनाकडे किती प्रचंड कला आहे कर्म करून घेण्याची, की त्याला न सहजपणे तिथे काहीच कष्ट वाटत नाही, काहीच वाटत नाही. म्हणून हे जे अंतर्मन आहे ते अंतर्मन म्हणजे आपणच, बाहेर दुसरं कोण नाही. परत लक्षात, ही जी जाणीव आहे ही जाणीव नेणीपूर्वक कार्य करते, त्याला आपण अंतर्मन म्हणतो. म्हणून शरीरांतर्गत आणि शरीराची संपूर्ण काळजी अंतर्मनाकडून होत असते. म्हणून अंतर्मनावर पुन्हा पुन्हा असं फिलिंग केलं पाहिजे की हे शरीर किंवा हे आपण नेहमी म्हणतो ना, संपूर्ण शरीर, संपूर्ण पेशी, संपूर्ण प्राणशक्ती, संपूर्ण जाणीव अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम, अधिकाधिक तरुण, अधिकाधिक उत्साही, अधिकाधिक सुंदर, अधिकाधिक दिव्य, अधिकाधिक ऐश्वर्यवंत, अधिकाधिक समृद्धिवंत, अधिकाधिक सुभाग्यवंत, अधिकाधिक सुयशवंत, अधिकाधिक सद्बुद्धिवंत, अधिकाधिक दिव्य प्रज्ञावंत, अधिकाधिक स्वरूपज्ञानी, अधिकाधिक आनंदी, अधिकाधिक शांती स्वरूप. ह्याच्या पलीकडे आपल्याला दुसरं काही नको असतं. मागणं आधीच मागत राहा. मागायचं म्हणजे काय, अंतर्मनामध्ये हे फिडिंग होत गेलं पाहिजे. पुन्हा पुन्हा का करायचं की जितकं हे स्मरण आपल्या चिंतनातून होत जातं तर ते जे चिंतन आपल्याकडे होतं ते अंतर्मनात मूर्त, तेव्हा अंतर्मनाकडून ते परत तशाच पद्धतीने प्रगट होतं. म्हणून जीवन जे आहे ते अंतर्मनात केलेल्या संस्कारातून पुढे चाललेलं असतं. अंतर्मनात येणाऱ्या ज्या प्रेरणा प्रगट होतात त्या प्रेरणेतून सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणून पहिलंच जो कप्पा आहे आपण अंतर्मनाचा, म्हणजे पहिला अंतर्मनाचा गुण आहे तो म्हणजे आपल्या शरीराची काळजी ते घेतं, पण त्याला पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक फिडिंग केलं पाहिजे. जाणीवपूर्वक आपल्याकडे कसं संस्कार आहे, दाढ दुखते तर काय म्हणतो, बाकी सगळी दुखणी चालतात हो, पण दाढ नको दुखायला, म्हणजे परत मागणं मागतो बाकीच्या दुखण्याची. मागतो कसं, म्हणून माझे जे वाक्य ना, आपण जे करतो ते देवाजवळ मागतो. करतो काय, सगळी दुखणी येऊ दे पण दाढ दुखी नको. केलं ना, शंकर म्हणतो तसंच. अच्छा काय की इथे असं मागायला जायचं नाही. दुसरं, हॉस्पिटलमध्ये की कोणाला बरं नाही वाटत तिकडे जातं, कसं रे झालं, कुठे दुखलं, हे कसं, हा का डॉक्टर आहे, ह्याला काय विचारायची गरज आहे का. उलट जरा आनंदाने राहा, तुझा हसरा चेहरा ठेव की त्याला दुःख कमी होऊ दे आणि त्याची फक्त प्रेमाने त्याच्या हात लावा अंगाला, डोक्याला हात फिरव, चांगला औषध म्हणायचं, चांगली प्रार्थना म्हणाली का, हसत मुख वाजव, त्यालाही बरं वाटेल. तर उलट काय करतो आपण, हे कसं झालं आणि हे कसं झालं, तोही घेतो आणि हाही घेतो आणि घरी आला त्यालाही दुखायला लागतं. होता ना, अरे माझं पण दुखतंय, घाम आलाय, मला पण घाम आला, अरे घाम आता गरमीचे तो घाम येणार तर काय होणार. पण माणूस कसा विचार करतो संस्कार ते अंतर्मनात पोचतं हे आपल्या लक्षात येतं. म्हणून चुकूनही नकारात्मक विचार करता कामा नये असं जे महाराज यांनी सांगितलं. त्याचं कारण हे आहे, आपल्या अंतर्मनात आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त भरतो आणि तिथे आपण आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतो. इथे अंतर्मनामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वीकारायची आहे. समोर येईल प्रत्येक गोष्ट स्वीकारा. त्या प्रत्येक गोष्टी स्वीकारल्यानंतर तिथे योग्य अयोग्य समजून घ्या आणि योग्य ती गोष्ट जरा अयोग्यच्या गोष्टीला बाजूला करा. ती आपल्याकडे घ्यायची गरज नाही. एवढंच कळलं तरी आपण सुखी होऊ. पण आपण तसं करत नाही. आपण कुठेही काही घडलं तर आणखीन 4 लोकांना सांगत, माहिती आहे का असं असं घडलं, अशी आग लागली, अशी माणसं गेली, असंच ॲम्ब्युलन्स आली, झालं सगळं अंतर्मनात घुसवतं हेच कळत नाही आपल्याला. म्हणजे स्वतःच्या घुसतो आणि दुसऱ्याच्या घुसवतो. काही लोकांना पोटात दुखतोय काही छातीत दुखतं का, अरे दुखतं ते डॉक्टरला फक्त सांग. पण जोही त्याला सांगत जातो तो, अहो माझं असं झालं हो, मला असं दुखतं, मग मी असं उठलो, मी असं. अरे तुला काय सांगायची गरज आहे ही गोष्ट.
तू प्रार्थना म्हण, चांगलं होणार म्हण, जे चांगले संस्कार सांगितले ते करत राहा, पॉझिटिव्हली सांग, चांगलंच होणार, चांगलंच होणार. अंतर्मनामध्ये जर हे फीट झालं तर हा पहिला कप्पा बरोबर आपली काळजी घ्यायला कार्यरत होतो. तिथे दुसरं गोष्ट करणं, एखादा आजार आला, खोकला आला, येतोय ना, येऊ दे, ते आपलं अशी प्रारब्ध असतं. पण त्याच्यावर मात करायला परत आपण चांगले विचारच केले पाहिजे. त्याचा विचार नाही करता हे असं कसं, ते कसं कसं नाही, होईल चांगलं, होईल चांगलं, आणि ते औषध पाणी घ्यायचं तर घ्या. ह्याच्यातून काय होईल की त्याच्यातून अंतर्मनामध्ये जे चांगले संस्कार होतात त्याच्यातून परत आपलं सगळं शरीराचं रिपेरिंग अंतर्मनच करतं. म्हणून गाढ झोपेमध्ये सगळं शरीराचं रिपेरिंग चालू असतं. आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याच वेळा. एखाद्या वेळेला आपल्याला जोरात कसा तरी फटका लागला तर आपण बेशुद्ध होतो, ते म्हणजे नेणीवेतच जातो आणि तिथे रिपेरिंग चालू होतं म्हणून बेशुद्ध असतो. आपण बेशुद्ध झाले, बापरे वाईट झालं, वाईट काहीच नाही झालं, जसं झोपला तसं बेशुद्ध झालं. म्हणून डॉक्टर्सकडे पण ज्यावेळेला एखाद्या आजारी असलेल्या माणसाला झोपेचं औषध मुद्दावून देतात, कारण तर झोपेमध्ये हे अंतर्मन आपल्या शरीराचं सगळं रिपेरिंग चालू करू शकतं. इतकी प्रचंड शक्ती ह्या अंतर्मनाकडे म्हणजेच आपल्याकडे. लक्षात घ्या की अंतर्मन काय प्रचंड शक्तिशाली आहे आणि ह्या अंतर्मनाशी आपल्याला आपणच खेळायचंय. या अंतर्मनाला कोण बघतं? आपणच. आपणच म्हणजे कोण? बहिर्मन. हे जे मी आता सांगतोय तुम्ही ऐकतायत बहिर्मनाने, पण ते जर अर्थ आणि त्याचा मुख्य गाभा जर तुम्ही स्वीकारत गेला तर ते अंतर्मनात मुरतं. म्हणून महाराज काय म्हणायचे नेहमी, ज्यावेळेला प्रवचन चालू असतं ते 100% त्या प्रवचनात लक्ष द्या, ते जीवाचा कान देऊन ऐका, म्हणजे अंतर्मनात मुरतं. कळो की न कळो 10 वेळा ऐकल्यानंतर अंतर्मनाला त्याचा अर्थबोध कळतो. सुरुवातीला कळणार नाही, एखादं वेगळं वाक्य, वेगळे काही गोष्टी कळत नाहीत आपण म्हणतो, पण नवीन माणसं म्हणतात हे कळत नाही आम्हाला. पुन्हा पुन्हा ऐका. अंतर्मनाकडे प्रचंड शक्ती आहे, ते पुन्हा पुन्हा ऐकता ऐकता त्याला त्याचा अर्थ समजायला लागतो. आपल्याकडे डॉक्टर मोदी होते, गुजराती, आणि त्यांना इंग्लिशमध्ये, जरा मराठी येत नव्हतं, पण महाराजांची वाक्य किंवा महाराजांचं प्रवचन ते पुन्हा पुन्हा ऐकायचे आणि त्याच्यातून त्यांना ते कळायचं. ते एकदा प्रवचन म्हणाले होते की मला जरी मराठी येत नसेल तरी महाराज काय बोलतात ते मला कळतं. म्हणजे हे अंतर्मन अशा पद्धतीने कार्य आहे. इतकी प्रचंड शक्ती अंतर्मनाकडे आहे. म्हणून पहिलंच त्याचा कप्पा येतो म्हणजे ती जीवदानी देवी म्हणून आपण नाव दिलं. जीवदानी म्हणजे आपलं जे जीवन जगणं जे चाललेलं आहे ते ह्या अंतर्मनामुळे, आपण जे जिवंत आहोत कारण हे अंतर्मन आहे. जर हे अंतर्मन शरीरापासून वेगळं झालं तर शरीराचं कार्य सगळं थांबलं म्हणून समजा. लक्षात. म्हणून अंतर्मनाचं दुसरं कार्य म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन यांचं कनेक्शन जे आहे ते दुसरा कप्पा आहे. तर आपण म्हणतो नाका आहे. एक नाका असं 2 रस्ते जोडले जातात की नाही, तसं बहिर्मनाचं जाणीवपूर्वक करण्याचं कार्य, अंतर्मनाचं नेणीपूर्वक करण्याचं, त्याचा तो एक पॉइंट आहे की बहिर्मनातून आलेलं ज्ञान अंतर्मनात ते पोचतं त्या दुसऱ्या कप्प्यात. आणि अंतर्मनामध्ये असलेल्या ज्या भावना, प्रेरणा ह्या परत बहिर्मनात प्रगट होतात. तो हा नाका आहे. तो म्हणजे दुसरा कप्पा आहे. अंतर्मनाचं तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे आपला जो स्वभाव आहे, आपलं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा तो सगळा कप्पा आहे. म्हणजे आपल्याकडे असलेला देहभाव हा तिसऱ्या कप्प्यामध्ये, आपल्याकडे असलेला राग, आपल्याकडे असलेला द्वेष, मोह, मद, मत्सर, प्रेम, कृतज्ञता, वैराग्य, आपलेपणा, हे सगळे सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही कुठे आहेत? त्या तिसऱ्या कप्प्यामध्ये. म्हणजे संस्कार जे होतात त्या संस्कारातून अंतर्मनामध्ये जे साठवलं जातं तेव्हा हा तिसरा कप्पा आहे. त्यामुळे एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे काय, हा तिसऱ्या कप्प्यामध्ये जे संस्कार झालेले आहेत त्याप्रमाणे तो वागतो, सहज वागतो. ते योग्य अयोग्य त्याला कळत नाही, सहज रागावतो. सहज काही माणसं जरा काय बोलत चिडतात की नाही, चिडतात का? त्यांचं ते व्यक्तिमत्व त्यांना सहनच होत नाही. असा कसा बोलला, कोणी काही बोलला तरी सहन होत नाही आणि मग वेळाप्रकार चिडचिड करतात, रागवतात. तो त्यांचं ती सगळी व्यक्तिमत्व त्याचं बिघडलेलं आहे, जे कुसंस्कार आहे तो, ते आपल्या लक्षात आलं पाहिजे.
जी माणसं स्थिर मनाने, शांत मनाने समोरच्याचं सगळं ऐकून घेतात, त्याच्यावर चांगला विचार करतात आणि त्याच्यावर परत प्रतिक्रिया, त्याचं मन सुसंस्कृत असतं आणि जी मन रिॲक्ट होतात पटकन, ते त्याचा एक तिसरा कप्पा दूषित आहे हे लक्षात घ्या. म्हणून चांगलं आणि वाईट हे दोन्ही व्यक्तिमत्व या तिसऱ्या कप्प्यामध्ये आहे. म्हणून तिसरा कप्पा आहे लक्षात घ्यायचा. चौथा कप्पा आहे. चौथा कप्पा म्हणजे बहिर्मनातून ज्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा ऐकतो किंवा बहिर्मनातून पुन्हा काही, आता जशी गाणी आपण म्हणतो, लहानपणी आपण बरीच गाणी पिक्चरची वगैरे जी आवडतात किंवा सद्गुरूंची आपण आता जशी हे जग सुखी व्हावे जसं ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा, ते रेकॉर्डिंग होतं सगळं. रेकॉर्डिंग होतं म्हणजे ह्या चौथ्या कप्प्यामध्ये हाही संस्काराचाच आहे भाग आहे. पण जसं ते वाक्य तसे आपण पुन्हा काही वर्षांनी बोलू शकतो. लक्षात घ्या. म्हणजे जशी कविता आल्या की रे रे पैसा लहानपणी म्हटले, पण लगेच आठवत नाही. पण रे रे पैसा तुला, अरे रे पावसा तुला देतो पैसा, हे सगळं झालं की बोलतो होतं पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. इतक्या वेळेला आपण म्हटलेलं आहे की ते आपल्या अंतर्मनातच आहे आणि ते आठवतं म्हणजे प्रगट होतं. त्याचा म्हणजे चौथा कप्पा रेकॉर्डिंग बाहेर पडतो. म्हणजे संस्कारातून चांगली वाक्य सद्गुरूंची, तुझा तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य आहे की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हे वाक्य म्हणजे ही रेकॉर्ड होऊन तिथे पडलं, पण तो त्याचा बोध पण घ्यायला पाहिजे. तो बोध नाही गेला नुसतं पडतो. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, अरे काय विद्वान आहे माणूस, पण त्यांनी जर काही घेतलेलं नसेल तर विद्वान नाही. त्याच्यातून त्याचा तिसरा कप्पा जर सुधारत असेल या चौथ्या कप्प्यामुळे, तर या चौथ्या कप्प्याचा फायदा त्याला होतोय. कळलं? म्हणून जे ज्ञान सद्गुरूंनी दिलेलं आहे ते ज्ञान आपल्याला चौथ्या कप्प्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्या चौथ्या कप्प्यामधल्या ज्ञानाचा तिसऱ्या कप्प्यावर परिणाम झाला पाहिजे. त्यावेळेला जाणीवेचं शुद्धीकरण होतं, त्या अंतर्मनाचं शुद्धीकरण. अंतर्मन शुद्धीकरणासाठी पण चांगले विचार घ्या, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. असं जे सांगतात की नाही की संघ पाहिजे, की संगती आहे, त्याच्यातून चांगले संस्कार झाले पाहिजे, चांगल्या परिस्थितीत राहण्याचा प्रयत्न, चांगले म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहणं. म्हणून हे जे संस्कार घेतले पाहिजे त्याच्यातून हा चौथ्या कप्प्यामध्ये हे सगळं जे ज्ञान पोचतं आणि ते ज्ञान समजून घेतलं पाहिजे. बरोबर, ते ज्ञान तिसऱ्या कप्प्यावर परिणाम झाला पाहिजे. पण जरी नाही घेतलं तरी तो माणूस पटकन त्या गोष्टी बोलू शकतो. कुठे गेला की त्याला विचारलं की धडधड धडधड बोलतो. मला आठवतं काही वर्षापूर्वी आपलं एक नामधारकच होते, मला नाव नाही माहिती, पण त्यावेळेला सद्गुरू दिव्यबोध आणि दिव्य साधनेचा बराच लोकांना देत होते. तो एकदा येऊन माझ्याकडे म्हणाला, मला दिव्य साधना मी व्यवस्थित देऊ शकतो. म्हटलं काय देऊ शकतो सांग. तर त्याने खरोखर सद्गुरू जसे बोलतात तसं भरभर सगळं सांगितलं की कशा पद्धतीने स्टेपने सद्गुरू सांगतो, सरळ बरोबर सांगणार, ते काही चुकला नाही. त्यामुळे आहे की नाही, मला मिळालं की नाही, हो सद्गुरू जाऊन सांगत सद्गुरू जाऊन सांगितलं काय मला माहीत नाही, पण तो दिसत सुद्धा नाही कुठे. लक्षात घ्या. म्हणजे चौथा कप्पा हा असा कार्यरत होतो. म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळल्या असं जेव्हा वाटतं आणि ते जर तिसऱ्या कप्प्यामध्ये सुधारणा होत नसेल तर ते कळलं नाही तर ते नुसतं पाठांतर झालं आहे आणि ते बाहेर पडतं. एवढंच आता लक्षात घ्या. म्हणजे आपलंच आपण परीक्षण निरीक्षण कसं करायचं आहे. आपल्याला सद्गुरू जे ज्ञान दिले ते आपल्याकडनं तसं आचरणात प्रगट होतं का, सर्वांची संबंध जोडताना प्रगट होतं का, सगळ्यांशी कृतज्ञ राहा असं सद्गुरू साहेब आपण सगळ्यांना सांगतो. आपण कृतज्ञ आहोत का विचार कधी करतो का? नाही करत. अरे म्हणून रोज रात्री 10 लोकांची नावं लिहायची दिवसभरात, ह्या लोकांमुळे माझं जीवन सुखमय झालं म्हणून त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करा. अभ्यास आहे कृतज्ञतेचा. माणूस हा कृतज्ञ प्राणी नाहीये, कृतज्ञ प्राणी आहे मुळात. तेव्हा असं का म्हणतात, खरोखर बघा कृतज्ञता ही शिकवावी लागते माणसाला. कुत्र्याला शिकावी लागत नाही. कुत्र्याचं त्या बाबतीत कृतज्ञतेच्या बाबतीत विकसित मन आहे म्हणून कुत्रा पुढच्या जन्मी माणूस होतो असं म्हणतात. आणि जो कृतज्ञ आहे त्याचं काय होतं आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला ही कृतज्ञता शिकली पाहिजे म्हणून मुद्दाम स्वतः रोज 10 लोकांची तरी नावं लिहायची, मनापासून त्यांचं भलं व्हावं म्हणायचं आणि मग झोपी जा. मनामध्ये ही कृतज्ञतेची भावना जितकी प्रगट होती तितकं मनाचं शुद्धीकरण होतं. अंतर्मनामध्ये कृतज्ञता पुन्हा पुन्हा व्यक्त झाली पाहिजे.
म्हणून अंतर्मनाच्या शुद्धीकरणासाठी पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा, म्हणजे दिव्य श्रद्धा म्हणून किंवा आत्मश्रद्धा प्रकट झाली. दुसरी गोष्ट कृतज्ञता आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे प्रत्येकाबद्दल. कोणीही चांगली गोष्ट झाली तुम्हाला कळली तर त्या चांगल्या गोष्टीचं कौतुक तुम्हाला करता आलं पाहिजे एक. आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीमुळे आपल्याला आज चांगली गोष्ट मिळाली ह्याबद्दल कृतज्ञ असलं. घरातल्याच गोष्टीमध्ये आपण कृतज्ञ असतो का? बायकोने चांगली भाजी केली, किती छान आहे, मी कृतज्ञ, असं कधी म्हणता का? बरी झाली का? एवढंच म्हणतात, जास्तीत जास्त कौतुक केले याचं. पण महाराज कसे करायचे? वा 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 काय भाजी झाली, असं जे कौतुक आहे ते करत नाही. ते शिकतो कोण? शिकायचं कोणी? आपण. लक्षात घ्या, कृतज्ञता ही एकमेकाबद्दल ज्या घरामध्ये असते ते घर सुखी असतं. जिथे कृतज्ञता नसते एकमेकाबद्दल तिथे वादविवाद असतात नेहमी, लक्षात ठेवा. म्हणून घरातही सुख शांती हवी असेल तर घरातल्या प्रत्येकाने एकमेकाबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. आपले उमेश पांगम होते, त्यांची आई सगळ्यांच्या पाया पडायची, मुलांच्याही पाया पडायची, सुनेंच्याही पायी पडायची, नातवांच्याही ठिकाणी पाया पडायची. ही तिच्याकडे असलेल्या कृतीतून असलेली कृतज्ञता तिचं जीवन भरभरून गेलं. साधी गोष्ट आहे. आपण किती कोणाच्या पाया पडतो? आपण मुलांना पण शिकवत नाही, अरे पाया पड म्हणून. मोठी माणसं तर पाया पडायची, पूर्वी संस्कार होते आपल्याकडे. संध्याकाळच्या वेळेला देवाचं एकदा प्रार्थना म्हटल्यानंतर घरातल्या मोठ्या माणसांना लहान मुलाने नमस्कार करायचा असतो, हे संस्कार होते पुन्हा. आज ते संस्कार आपल्याकडे टीव्ही बघत बसतात, कोणालाही काही माहीत नाही. म्हणजे ह्या अंतर्मनाचं जर प्रगल्भीकरण करायचं असेल तर पूर्वीचे काही संस्कार जाणीवपूर्वक आपण आपल्या मुलांवर आपल्या घरात ठेवले पाहिजे. एकमेकाला नमस्कार करणं हे सुसंस्कार आहे. एकमेकाबद्दल कृतज्ञ असणं, मनातल्या मनात आपण कृतज्ञता जितके भरून जाल तितकं अंतर्मन शुद्ध होतं. म्हणून सद्गुरूबद्दल कृतज्ञता चांगलीच गोष्ट आहे. पण कोणत्याही साध्या माणसाने आपल्याला कोणतरी काहीतरी चांगलं देतं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही चांगलं जीवन जगता येतं, त्या प्रत्येकाबद्दल आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे. म्हणून काय, भाजीवाला जो भाजी देतो त्याच्याबद्दल कृतज्ञ. पैसे देतो पण मोठा उपकार नाही करत. तू भाजी तुझ्यापर्यंत येते का तू भाजीवाल्यापर्यंत जातो, ती भाजी तुला मिळते, तिथे कृतज्ञ असलं पाहिजे. वाण्याला आपण 4 शब्द बडबडतो, म्हणजे काही भरवटा गेलो असतो, पण तो आपल्याला देतोय, आपल्या मनात कृतज्ञता असेल. पण प्रत्येक ठिकाणी जर आपण कृतज्ञ व्हायला लागलो तर आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायला, तिसरा कप्पा सुधारायला लागतो. सगळ्यात सोपं गोष्ट आहे. अंतर्मन सुधारण्यासाठी आपल्यालाच ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. एकमेकाबद्दल रोज कृतज्ञ व्यक्त मनात तरी करा, प्रत्यक्ष बोलता येत नसेल तर. काही लोकांना प्रत्यक्ष बोलायला लाज वाटते. एका घरात एक मुलगी होती, तिला नमस्कार करत नाही, नमस्कार करायला तिला लाज वाटायची. म्हणजे हे जे कुसंस्कार असतात ना, कसं का असं लाज वाटावी? कारण लहानपणात संस्कार केलेलेच नाही. आपल्याला लहानपणापासून मुलाला कळत न कळत तेव्हा त्याला नमस्कार करायला शिकवता आलं पाहिजे. नमस्कार कर, कारण तो नम्र होतो. तो नमस्कार केला, नमस्कार करणारा मोठा असतो, नेहमी लक्षात ठेवा. जो नम्र असतो तोच मोठा असतो. कारण नमस्कार करणारा नम्र झाल्याशिवाय झुकूच शकत नाही. म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरणाचं, म्हणजे आपलं जे अंतर्मन म्हणून आपण जे आहोत ते इतरांवर, आता हे सगळे संस्कार कोणासाठी सांगतोय? आपल्या स्वतःसाठीच आपण सांगतोय. दुसऱ्यांनी करावे म्हणून नाही. जो जो ऐकतो आहे त्या प्रत्येकाने आपल्या ठिकाणी हे संस्कार आहेत की नाही याचं चेक करा. आणि आपल्या ठिकाणी हे संस्कार आले पाहिजेत ह्यासाठी मुद्दामून ते मनामध्ये पॉईंट तयार करा. प्रत्येकाला मला कृतज्ञता मनात तरी व्यक्त करता आली पाहिजे. कोणी चांगली गोष्ट केली त्याला चांगले 4 शब्द कौतुकाचे आपल्याकडनं बोलता आले पाहिजेत. प्रत्येकाबद्दल आपलेपणा आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. चांगल्या गोष्टींबद्दल, म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानामुळे सद्गुरूंच्या बद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. हे ज्ञान आहे म्हणून संस्कार आपल्याला घेता येत आहेत. आणि म्हणून ह्याच्यातून आपणच आपलं शुद्धीकरण करायचं आहे. आणि हे शुद्धीकरण करायचं आहे त्यासाठी अंतर्मन म्हणजेच आपण. अंतर्मन वेगळं बघायला जा दिसणार नाही, कारण आपण आपल्याला दिसत नाही. आपण कोणाला पाहतो?
आपण आपल्याला पाहतो म्हणजे कोणाला पाहतो? शरीराला पाहतो. आपण शरीराला पाहतो, आपण आपल्याला पाहू शकत नाही. पण जे पाहू शकत नाही त्याला अनुभवता येतं, त्याला म्हणतात दिव्य साधना. लक्षात घ्या. म्हणून आपणच आपल्याला अनुभवण्यासाठी हे ज्ञान, हे शास्त्र आपल्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. आता कप्पे किती झाले? 4 कप्पे झाले, बरोबर ना? 5वा कप्पा म्हणजे चित्रगुप्त आहे. चित्रगुप्त म्हणतात ना, पाप पुण्याचा हिशोब ठेवतो. तसं आपल्याच कर्माचा सगळा हिशोब हे अंतर्मन स्वतःच्या ठिकाणी ठेवत असतं. ते चित्रगुप्त असतं. चांगलं केलंय त्याची नोंद आहे, वाईट केलं त्याची नोंद आहे, आणि त्याची प्रतिक्रिया हे अंतर्मनच खेचून आणते. माणसाच्या जीवनात वाईट घटना घडतात, त्याला कारण आपलं अंतर्मन. आपल्या जीवनात आपण वाईट घटना खेचून का आणतो? जे 5व्या कप्प्यामध्ये जे वाईट संस्कार आपल्याकडे झाले, त्याच्यातून जे कर्म आपण केलेलं आहे त्याचा जो सूक्ष्म ठसा असतो, त्याला पाप पुण्याचे ठसे म्हणतो आपण, ते सगळे ह्या 5व्या कप्प्यामध्ये. त्यामुळे सहज चांगल्या गोष्टी आपल्याला येतात. जेव्हा सद्गुरू स्मरणामध्ये सगळं ज्ञानातून आपण वागायला लागतो, त्यावेळेला सहज चांगल्या घटना आजूबाजूला व्हायला लागतात. लोक चांगले आपल्याला कौतुक करायला येतात, चांगले संबंध जोडले जातात. कारण ह्या 5व्या कप्प्यामध्ये पुण्याई जेव्हा जितकी भरभरून राहील तितकं आपल्या जीवनात सगळ्या चांगल्या घटना व्हायला लागतात. म्हणून कर्म जे करतो ते सत्कर्मच असलं पाहिजे. त्याच्यातून हा 5वा कप्पा आपला प्रगल्भित होतो. आणि जे कर्म आपलं जर चुकीचं होत असेल तर पापाचा जर गडा भरला ते आपल्या जीवनामध्ये वाईट घटना घडतात. त्याला आपण म्हणतो 7.5 झाली. 7.5 बाहेरून येत नाही, तर आपल्या कर्मातून निर्माण करतो. हे परत लक्षात ठेवा. म्हणजे अंतर्मन म्हणजे काय? अंतर्मन सगळं अंतर्मनामध्येच आहे. म्हणून 5 कप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. पुढचे 6वा आणि 7वा आणि 8वा असे 3 कप्पे अजून आहेत. पण हे 5 कप्पे म्हणजे देहभावातून माणूस जे कर्म करतो त्याच्यातून हे 5 कप्पे आपल्या जीवनात कार्यरत होतात. म्हणजे इथे देहभावामुळे आणि बाहेरच्या संस्कारामुळे हे अंतर्मनाचं कार्य कसं चाललेलं आहे, म्हणजेच आपलं जीवन कसं चाललेलं आहे याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. माझ्या जीवनात हे असं का होतं? कारण त्याला माझं कर्म जबाबदार आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येकाने स्वतःचं कर्म, तो दुसऱ्याला दोष देतो. आता तुम्ही म्हणाला अरे आमच्या आईवडिलांनी असे संस्कार ऐकला, आईवडिलांनी, पण आता तुला कळतंय ना चांगले संस्कार वाईट संस्कार, जे वाईट आहे सोडून दे, चांगलं ते घे. ह्या शास्त्रानुसार आपण आपल्याला सुधारू शकतो. आलं म्हणून आता आपण असेच म्हणणार नाहीयेत, आता अधिक चांगलं जीवन जगू शकतो हे लक्षात घ्या. म्हणून जीवन जगत असताना माणसाने किती सावध राहिलं पाहिजे लक्षात ठेवा की ह्या अंतर्मनामध्ये सगळ्या सुधारणा आपण करतो. म्हणून सतत सत्कर्मच आपल्याकडनं झालं पाहिजे आणि ह्या सत्कर्मातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. म्हणून कोणाही बद्दल द्वेष मत्सर नको. कोणी वाईट वागत असेल त्याचं कर्म त्याच्याकडे, आपल्याकडनं फक्त लक्षात ठेवा त्याचं भलं होते. मनात बोलाल, स्पष्ट बोलायची गरज नाही, जे मनात बोलाल त्याचा जास्त उपयोग होतो. स्पष्ट म्हणजे जवळच्या लोकांकडे तुम्ही जे चांगले कौतुकाचे शब्द होतात किंवा रागाचे शब्द, त्याचाही वाईट परिणाम चांगला परिणाम मिळतोच. म्हणून आपण जे सुखी दुःखी होतो ते आपल्या जवळच्या जगामुळे सुखी दुःखी होतो, कारण ते कर्म आपण करत असतो. आपण आईला वेडवाकडं बोलतो, आई वेडवाकडं आपल्याला बोलते, सरळ असतं. भावाला बोललो, बहिणीला बोललो, हे असतं. हे सगळं कुठे असतं? हे जवळचं जग आहे, त्याच्यात आपण बरेच सुखी दुःखी होतो. पण तिथे सुखीच व्हायचं असेल तर ते कर्म सुधारा, बोलायची पद्धत सुधारा, प्रेमाने बोला एकमेकाशी. तुझ्यामुळे मी आनंदाने जीवन जगतोय म्हणायला काय हरकत आहे? हे जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण सुखी होतो. म्हणून अंतर्मन सुधारलं पाहिजे. आणि अंतर्मन सुधारायचं कोणी? आपणच. हे आपणच म्हणजे बहिर्मन. परत इथे बुद्धीचा वापर आला. अंतर्मनाकडे बुद्धीचा वापर नाही, तिथे प्रज्ञाशक्तीचा वापर. तिथे जे तिच्याकडे मुरलं आहे ते चांगलं का वाईट विचार करत नाही. म्हणून शंकर तथास्तु म्हणतो, चांगला आहे का वाईट हा विचार आपण करायचा, म्हणजे बहिर्मनाने करायचा आहे. अंतर्मने आपण आणि बहिर्मने आपण. आपणच शंकर आणि आपणच भयंकर, दोन्ही गोष्टी आपणच आहोत. आणि म्हणून हे सगळं जीवन आपलं कसं आहे, आपलाच आरसा आपण बघायचा आहे.
काय आपण करतो आहोत, दिवसभर मी कसा वागतो, कोणाशी कसा बोलतो, कोणाला वेडावाकडा कसा वागतो, कोणाला तोडून बोलतो की कोणाशी प्रेमाने बोलतो, ह्याचा सगळा परिणाम 5व्या कप्प्यामध्ये साठवतोय. ते 2 घडे, पापाचे घडे आणि पुण्याचे घडे, दोन्ही घडे भरत असतात आणि त्याचा परिणाम परत आपल्या जीवनात येत असतो. म्हणून अंतर्मन म्हणजे आपण, आणि त्याचं हे चिंतन आपण आज केलेलं आहे. अजून भरपूर शिकायचं आहे, पण प्रॅक्टिकल बघता आपल्याला हे कळेल. नुसती थिअरी सांगितलं काही कळणार नाही. म्हणून प्रॅक्टिकल रोज प्रत्यक्ष जीवन कसं जगतो तिथे अंतर्मन आपलं कसं कार्य ते कळत. म्हणून दुसऱ्याला नावं ठेवू नका. आपल्या जीवनात चांगल्या वाईट घटना घडायला आपणच जबाबदार आहोत. हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा. माझा अमुक हा असा वागतो, बॉस असा वागतो, तो तसा वागतो, मला हा त्रास देतो. तुझी विचार करण्याची पद्धत चुकीची आहे म्हणून हे सगळं होतं. तुझी विचार करण्याची पद्धत जेव्हा सगळ्यांचा स्वीकार करणारी होईल आणि सर्वांचं भल्याचं चिंतन करणारी होईल, सगळी परिस्थिती बिघडलेली आहे ती सुधारायला लागेल. म्हणून सतत सद्विचार आणि म्हणून विश्व प्रार्थना म्हणा असं जे सद्गुरू सांगतात त्याचा तो अर्थ असतो. आणि म्हणून असं हे सुंदर जीवन आपल्याला जगायचं आहे, प्रत्येकाला जगायचं आणि प्रत्येकाला जगण्याची बुद्धी प्राप्त होईल सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.